नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका संपन्न झाल्या, रिझल्ट पण आला आणि या रिझल्टमध्ये नाविन्य असं काहीच नव्हतं. कारण विधानसभेमध्ये महायुतीनं जे आकडे मिळवलेले होते तेच आकडे त्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, नगरपंचायतच्या, नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये मिळवलेले आहेत. गणित तेच आहे, सूत्रही तेच आहे, निर्णयही तेच आहेत, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा या कट्टर राजकीय विरोधाला आणि संकटाला न जुमानता वंचित बहुजन आघाडीनं मात्र चाळाकेबाज आणि धडाकेबाज अशा पद्धतीने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मुसंडी मारलेली दिसून येते आहे. कोणताही राजकीय आधार न घेता, कुणाचा सपोर्ट न घेता, स्वतःच्या ताकदीवरती आणि फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती वाटचाल करत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून वंचितनं बिगुल वाजवलेला आहे आणि त्या बिगुलाचा आणि त्यांच्या या पराक्रमाचा, विजयाचा डंका सबंध जगभर प्रसरलेला आहे, सबंध जगभर गेलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातून बीजेपीला, महायुतीला, अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि त्याचबरोबर बीजेपीला, देवेंद्र फडणवीस यांच्या या महायुतीला एकच टक्कर देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. त्यांना बी टीम म्हणून हिणवलं गेलं होतं, परंतु त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही बी टीम नाही आहे, तर आम्ही या देशामध्ये, महाराष्ट्रातच नाही तर आम्ही या देशामधून बीजेपीची या देशाकडे एक शाही पद्धतीने निवडणूक प्रक्रियेकडे पाहणारी जी यंत्रणा आहे तीच आम्ही उद्ध्वस्त करू पाहत आहे. अशा पद्धतीने त्यांनी एक ताकद सिद्ध करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे आणि खरी गरज आहे. देशामध्ये, दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती असणं काळाची गरज आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, काँग्रेसमध्ये बरेच या देशातील चांगले लोक आता येऊ लागलेले आहेत, तशी एकंदरीत परिस्थिती आपल्याला दिसून येते. प्रशांत किशोर त्यांच्या नीतीवरती, रणनीतीवरती बीजेपीने प्रचंड मोठे विजय मिळवलेले आहेत. ते जेव्हा बीजेपीच्या विरोधात जाऊन बिहारमधून निवडणूक लढत होते तेव्हा त्यांना अपयशाला, पराभवाला सामोरे जावं लागलं. पण एवढा मोठा रणनीतिकार, विचारवंत आज काँग्रेसमध्ये सामील होण्याचा विचार करतो आहे आणि म्हणून प्रियंका गांधीची त्यांनी भेट घेतलेली होती. या देशामध्ये अमरिंदर सिंग पंजाबचे, त्यांनी सुद्धा काँग्रेसबद्दलचे चांगले उद्गार काढलेले आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे तर आहेतच काँग्रेसच्याच बाजूने. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जर आले तर महाराष्ट्रात एक प्रचंड बहुमत, ताकद निर्माण होऊ शकते आणि ज्या माध्यमातून या महाराष्ट्रातच नाही तर याचे पडसाद भारतभर आपल्याला दिसून येऊ शकतात. बीजेपीला आणि त्यांच्या रणनीतीला हादरा देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी नक्कीच करू शकेल, अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि म्हणूनच काँग्रेसचे प्रभारी रमेशजी हे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांना भेटून युतीबाबत चर्चा करत आहेत आणि लवकरच येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये युती झालेली आहे अशा पद्धतीची घोषणा होण्याची शक्यता 100% आहे. जर हे दोन्ही पक्ष मुंबईमध्ये महानगरपालिकेसाठी एकत्रित आले तर मुंबईमधील जी महानगरपालिका आहे 75,000 कोटीची आहे, जिथे मुंबईच्या विकासाचे आणि नियोजनाचे सर्व निर्णय घेतले जातात. आज त्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक असे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
त्या क्षेत्रामध्ये अनेक असे प्रदूषणाचे मुद्दे आहेत, शिक्षणाचे आहेत, आरोग्याचे आहेत. या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून माननीय श्रद्धेय प्रकाश आंबेडकर काँग्रेस बरोबर येतील आणि ते आल्यामुळे मुंबईमधील जवळजवळ 15 ते 20% त्यांचा वर्ग, दलित वर्ग, ओबीसी वर्ग, की जो खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकरांबरोबर येऊ शकतो आणि काँग्रेसचे हात बळकट करू शकतो, अशा पद्धतीचा एक प्रयास आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला मिळणं म्हणजे जवळजवळ 40 ते 50% लोक, मराठी लोक डायरेक्ट या युतीकडे, काँग्रेस आणि वंचित युतीकडे आकर्षित होतील. मुस्लिम वर्ग जो आहे तो 15 ते 20% वर्ग वंचितमुळे काँग्रेसच्या यशामध्ये सहभागी होईल आणि त्याचबरोबर इतर जो वर्ग आहे की जो बीजेपीच्या आणि त्याचबरोबर महायुतीच्या राजकारणाला कंटाळलेला जो ओपन कॅटेगरीतला वर्ग आहे, तो सुद्धा वर्ग या काँग्रेस आणि वंचित युतीकडे येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मित्रांनो, या युतीची आवश्यकता आहे की देशाच्या हिताच्या व नियोजनाच्या गोष्टीसाठी काँग्रेस आणि वंचित एकत्रित येणं गरजेचं आहे. हमेशा वंचितला बाजूला सारण्याचं काम केलं जात होतं. आज तीच जागा आज वंचित बहुजन आघाडीने सामर्थ्य निर्माण केल्यामुळे काँग्रेस आज वंचितकडे येत आहे. हे सुद्धा आज वंचितची एक फार मोठी लढाई जिंकण्याचा भाग आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर, काँग्रेस यांच्या एकत्रीकरणाचा नक्कीच फायदा मुंबई महानगरपालिकेमध्ये, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण महानगरपालिका असेल, की ज्यांचे टर्नओव्हर जवळजवळ 6,000 कोटीपर्यंतचे आहेत. पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड आहे, त्याचबरोबर पुणे महानगरपालिका आहे. या दोन्हींचा मिळून जवळजवळ 20 ते 23,000 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. आणि या सगळ्या महानगरपालिकांना, या मोठ्या महानगरपालिकांना या युतीचा विजय होईल आणि या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रशासनसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये विजयी झाल्यानंतर ना सामान्य माणसाला त्याचा वाटा नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, वंचित ज्या ज्या लोकांवरती वेगळ्या पद्धतीने विषमताचे आणि अन्यायाचे, अत्याचाराचे डाग लागलेले आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दाखवून द्यायची वेळ आलेली आहे की आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आमची सत्ता आणू, सत्ताही आमची असली पाहिजे, महानगरपालिका आमची असली पाहिजे आणि येणारी 2029ची निवडणूकसुद्धा आम्ही या समतावादी आणि सामाजिक विचाराच्या फुले आंबेडकरांच्या धोरणाच्या माध्यमातूनच आम्ही जिंकू आणि महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम करू. अशाच पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.